भीतीवर नाही, प्रयत्नांवर विश्वास ठेवा. कधी कधी जीवनात असं एक क्षण येतं जेव्हा आपण बघतो की आपल्याला काहीतरी मोठं करायचे, पण पाय पुढे जातच नाही. कारण आतून कुठेतरी एक हलकीशी भीती आपल्याला थांबवत असते. ही भीती अपयशाची असेल, लोक काय म्हणतील याची असेल, किंवा सुरूच न करण्याचीही असेल. पण एक गोष्ट मात्र खरं असतं, भीती आपल्याला थांबवते आणि प्रयत्न आपल्याला पुढे ढकलतात. एकदा एक व्यक्ती होती. नाव, ओळख काहीही महत्त्वाची नाही. महत्त्वाचं एवढंच, तो देखील आपणासारखीच होते. स्वप्न मोठी आणि भीती त्याहून मोठी. पहिल्या दिवशी त्याने फक्त एक छोटा प्रयत्न केला. काही विशेष घडलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न केला, तरीही काही बदल नाही. तिसऱ्या दिवशी वाटलं काहीच होत नाही, सोडून द्यावं का? पण मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज आला, भीतीवर नाही, प्रयत्नांवर विश्वास ठेव. त्या एका वाक्याने सगळं बदललं. हळूहळू दिवसाच्या दिवस छोटे छोटे प्रयत्न एकत्र जुळू लागले. आधी जे अवघड वाटत होतं ते साधं वाटायला लागलं. ज्याच्याकडे धैर्य नव्हतं त्याच्या आत आत्मविश्वास उगवू लागला. भीती तिथेच होती, पण प्रयत्न अधिक मोठे झाले. जगाला कदाचित अजूनही ते दिसत नसेल, पण त्या व्यक्तीला मात्र कळू लागलं होतं, प्रत्येक पावलात थोडीशी प्रगती आहे, प्रत्येक घामाच्या थेंबात एक विश्वास आहे आणि प्रत्येक अपयशात एक धडा आहे. एका दिवशी अचानक असं वाटलं, अरे मी आधी जिथं होतो तिथून किती पुढे आलो आहे. हे सगळं एका जादूने नाही झालं, ते झालं सतत केलेल्या प्रयत्नांनी, ज्यांनी भीतीला एक एक पाऊल मागे ढकललं. शेवटी गाठलेला टप्पा महत्त्वाचा नसतो, महत्त्वाचं असतं आपण तिथपर्यंत कसे पोहोचलो. आपली लढत दुसऱ्यांशी नाही, आपल्या आतल्या भीतीशी असते. आणि जेव्हा आपण फक्त एकदा प्रयत्नांवर विश्वास ठेवतो, तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. ही कथा कोणाचीच नाही, पण सगळ्यांची आहे. कारण आपण सर्वजण आपल्या भीतीशी रोज लढत असतो. पण फरक एवढाच, काही लोक भीती मानतात, काही लोक प्रयत्न करतात. तर लक्षात ठेवा, भीती तुमच्या हाताला पकडू शकते, पण प्रयत्न तुमचा मार्ग बनवतात. आज फक्त एक छोटा प्रयत्न करा, त्याची किंमत तुम्हाला उद्या कळेल. आणि एक दिवस तुम्ही स्वतःच अभिमानाने म्हणाल, मी भीतीवर नाही, प्रयत्नांवर विश्वास ठेवला.